छात्रों की गूंज आज कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडतोय, कसा प्रतिसाद मिळतोय? राहुलजी येत आहेत छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय। मी पाहिलं नाही कधीच की एवढा उत्साह तरुणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असावा, हे पहिल्यांदा पुण्यामध्ये घडत आहे। प्रत्येक विद्यार्थी स्वतःहून या कार्यक्रमात येण्यासाठी उत्सुक आहे। हा इथे मला वाटतं की इथे असलेली व्यवस्था कमी पडेल, जागा कमी पडेल, इतका ओसंडून वाहणारा विद्यार्थ्यांचा समूह या ठिकाणी येणार आहे आणि यामुळं भारतीय जनता पक्षाची घाबरगुंडी उडालेली आहे आणि म्हणून वाटेल ते आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत। कोणीतरी मूर्ख एका प्रवक्त्यांनी सांगितलं की एकाला 30-30 हजार रुपये देत आहेत। अरे महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनो, थोडी तरी शरम ठेवा। विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणलं जात आहे। या शहरामध्ये कुणालाही विचारलं तर एक जण पण बोलणार नाही। कुठेतरी एक फेक व्हिडिओ करायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचा। एवढ्या शिव्या बसतायत त्या प्रवक्त्याला। जरा सोशल मीडिया जर उघडून बघितलं आणि त्यांचं वक्तव्य बघितलं, फॉरेन फंडिंग 100 कोटी खर्च, हा काय मूर्खपणा आहे हा, काय हा, याला अकलेचे दिवाळे निघाले त्यांचे। एवढं काय राहुल गांधीला घाबरून त्या कार्यक्रमाला बदनाम करताय? ना पॉलिटिकल कार्यक्रम आहे, कसला पॉलिटिकल आहे? विद्यार्थी आता व्यक्त होत आहेत, त्यांचे ते बोलत आहेत। आज स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाहीत, शिक्षण व्यवस्था करप्ट झाली आहे, पूर्णतः विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे, पेपर लीक होत आहेत आणि भविष्यात त्यांना जॉब सुद्धा मिळणं कठीण झालेलं आहे। 32% बेरोजगारी या देशामध्ये आता वाढलेली, हे यांचे डोळे फुटलेत काय, आंधळे झाले आहेत? मोदी भक्तांना सांगतोय की एवढे आंधळेपणा करून देश उद्ध्वस्त करू नका। आणि राहुल गांधी हा प्रामाणिक इमानदार नेता या देशाला तरुणांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्या प्रश्नाला घेऊन लढतो आहे, तर तुमची घाबरगुंडी उडेल, तुम्हाला भीती वाटते आहे म्हणून असे बेछूट आरोप केले जात आहेत। मी तुम्हाला एवढ्या विश्वासानं सांगेल की हा कार्यक्रम या देशातील, राज्यातील परिवर्तनाची आणि युवकांना ताकद देणारे, विद्यार्थ्यांना बळ देणारा हा कार्यक्रम आहे। तर कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला एक राडा पाहायला मिळाला होता। खरं तर काँग्रेसच्याच युवकांवरती गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले।